नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजले 3. आपल्याला काकडी घेऊन जायचं कोपरगाव मंडीला. बरं का, 4-5 दिवसापासून मंडीचा व्हिडिओ बनवला नव्हता. म्हटलं तर कंटिन्यू तुमचं मंडीचा व्हिडिओ चालू राहायचा. त्याच्यामुळे तुम्ही बोरिंग होईल तर मी व्हिडिओ शूट केला नाही आपण जास्त पाणी. तर आता आपण पहाटे चाललो कोपरगाव मंडीला. बरं का, आपल्याला जमलं ना तर काही काकडी एवढं मंडीला पण टाकायचे. कारण का आज आपली जवळपास 7-8 आपले कॅरेट आहे. आपल्या गावात गणिम आहे, त्याचे 8-9 कॅरेट आहे. त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी होऊन जास्त आला तर डू नको व्हायला भावाचा. त्या हिशोबाने आपण बघत नियोजन. गाडी येते बघा अंदाजे. आज का आपण तिकीट घेऊन चालू नाही, कारण जास्त गाडी असल्यामुळे येत नाही तिकडं. तर तो गाडी घेऊन इकडंच घरी येईल लगेच. तो आज आला तिकीटपर्यंत 5-10 मिनिट गाडी टाकू माल आणि निघू आपण मंडीला. चला, आली गाडी. आपलं बॅगा टाकू जाऊ मंडीला आपण. बरं का, गाडी तरी बस लावलो आणि निघू पटकन इथून. उशीर खूप झाला आहे आज, त्या हिशोबाने लवकर निघायचा प्रयत्न करू. एवढ्याच्या गेटवर थांबलो होते. गेट बंद आहे. गेट उघडलं की चौघाला मंडीला. आता उशीर झाला खरं अर्थाने. 4 वाजता तर इथे पण एवढ्यात काही माल टाकू आणि कोपरगाव मंडीला जाऊ. आली बरं गाडी. गेट ओपन आपलं जाऊ आपण कोपरगाव आणि कोपरगाव मंडीला. चला, आलं कोपरगाव मंडीला. काकडी आपल्या 40 रुपये कॅरेट गेले होता. बाकीचं 3-4 कॅरेट आपण एवढं मंडीला टाकलं होते. तो निला गेलं कळलं आपलं. पण इथं आपले 40 रुपये कॅरेटनं गेले. सारा संपला मला. आता फक्त विकिंग आणि महागाच्या शिमला बाकी. तर शिमला संपल्या. आज पावती करायची आपल्याला. पावती झाली पण जाऊ घराकडे. चला, गरमागरम चहा पिवतो. चला, दिवस उगला आता आपण निघू घराकडे. नेमकी ही गाडी टिकून घेतली. व्यापाऱ्याची गाडी टो करून न्यायची थोडीशी रोडपर्यंत. टो करून नेऊ. आज थोडा वेळ उशीर थांबा. आपण पट्ट्यावर घ्यायचे आपल्याला. त्या हिशोबानं 5-8 वाजले. आता पट्ट्यावर घेतले आपण. जाऊ आता घराकडे. मित्रांनो, कोपरगाव मंडीवरून आपण घरी आलो होतो. नेमकं आपला मोबाईल स्विच ऑफ होऊन गेल्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करता नाही आला. आपल्याला दाखवता आलं गोष्टी. घरी आल्यानंतर आपण आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो, जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली. आणि आता आपण निघालोय तो वावी सिंदरला की लग्न आपलं इथलं. तर लग्न गरजेचं होतं. गोजेगावचे बाबा आणि मी. बाबा म्हणजे मम्मीचे वडील, आमचे आजोबा. तर त्यांना आपण लग्नाला येत होतो. बाबाला घेऊन आपण लग्नाला चाललोय कोपरगाव वावीला. तर चला, उशीर न करता लवकर जाऊ. कारण का आत्ता वाजले 11 वाजले. आता उशीर झाला होता. तर खूप अंतर कट करायचं आपलं. 70-80 किलोमीटर जायचं आहे. तर वेळ नाही घालतो आपण लग्नाला जाऊया. मित्रांनो, आता आपण लागलोय नगर मनमाड हायवेला. कोपरगावपर्यंत म्हणजे दुकान फाट्यावर स्ट्रेट जायचं. आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं. आपल्याला दुकान फाट्यावर तळेगाव आहे. आपल्याला नाशिक सिटी हायवे लागेल. तर नाशिक सिटी हायवे स्ट्रेट वावीपर्यंत जाईल. तो रोड एकदम सुद्धा हा रोड पण चांगला आहे. वेळ आहे ना घालता. ट्रॅफिक खूप आहे. तर हळूहळू मित्रांनो, आता आपण लागलो आहे नाशिक सिटी नॅशनल हायवेला. आणि समोर तो दिसतोय फ्रंट, तर तो इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे. बरं का, तर आपला ह्या रोड पूर्ण साधारणतः 40-45 किलोमीटर आपल्या वावीपर्यंत स्ट्रेट जायचं. तर फटाफट 12:30 वाजले. लग्न आपल्याला सापडलं पाहिजे. कारण पाठीमागे मनमाड रोडला म्हणजे आपल्याला टोल नाक्यापासून येजगावचा टोल नाका आहे, तिथनं तर कोपरगावपर्यंत इतकी ट्रॅफिक होते ना, तुफान ट्रॅफिक होती. ट्रॅफिकमुळे ना गाडी पण चालवता येणार, व्हिडिओ पण शूट करता येणार, तुफान ट्रॅफिक होते. चला, इकडे रोड 4 लेन रोड लागला आणि रस्ता पण चांगला झाला आणि ट्रॅफिक पण कमी आहे रोडला. तर लोक पटापट आपण लग्नाला आणि लग्न जर लवकर गाठूया आपण. चला, लग्न वगैरे आवरलं. इकडे लॉन्सवरती जेवण वगैरे झालं. आतमध्ये काय शूट केलं नाही. निघू घराकडे. 3 वाजलेत. खूप उशीर होणार जायला आपल्या. वावीमध्ये आपल्याला नाही का वावीत एका ठिकाणी थांबायचं आपल्याला. तर त्या हिशोबाने तिथं 15 मिनिटं थांबू पाहुण्याचे तर. आणि तिथून आपण मग घराकडे निघू. चला, तर आता लागलो आपण नाशिक सिटी नॅशनल हायवेला. NH 66 म्हणून हा हायवे रेकॉर्ड आहे हा. तर या हायवे लागलो आपण आता. तर इथून आपल्याला जायचं आता याच्यापर्यंत तळेगावपर्यंत. आणि तिथून आपल्याला टर्न घेऊन आपल्याला जायचं आपल्या कोपरगावकडे. वेळ आहे ना घालताना हायवेला मोबाईल शूट न करता आपण जाऊया पटकन कोपरगावकडे.
फायनली आपण आता आलोय घरी बघा. संध्याकाळचे 6 वाजत आले. दिवस मावळून गेलाय. चला फायनली आलो घरी. आमच्या शिवाला काही घेऊन गेलो सगळं. शिवा रडायला लागला होता. ठीक आहे चला आता नाही का हातपाय धु फ्रेश हो आणि मावळते दुसरं तेवढ्याला ते सांगू. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.